हरे कृष्ण। तर आतापर्यंत आपण भगवद्गीतेच्या 3 अध्यायावर विश्लेषण पाहिलं। आता आज आपण सारांश रूपाने 4थ्या अध्याय पाहणार आहोत। साहजिकच प्रश्न असा पडतो, हा 4था अध्याय का सांगितला गेला? आता थोडा आठवा, 3ऱ्या अध्यायामध्ये आपण काय ऐकलं। सगळ्यात शेवटचा जो भाग होता 3ऱ्या अध्यायातला, तो होता काम वासनेवरती नियंत्रण कसं प्राप्त करायचं। आणि काम वासना जी आहे ती माणसाच्या पापाला कारणीभूत ठरणारी आपली सगळ्यात मोठी शत्रू आहे। आणि भगवंत सांगतात की जो व्यक्ती जाणतो की आपलं मन जे आहे ते इंद्रियांपेक्षा सूक्ष्म आहे, आपली बुद्धी जी आहे ती मनापेक्षाही सूक्ष्म आहे, आणि आपला आत्मा जो आहे तो बुद्धीपेक्षाही सूक्ष्म आहे, अशा आत्मज्ञानाद्वारे, या ज्ञानाद्वारे जो व्यक्ती जीवन जगेल तो व्यक्ती कामवासनेवरती विजय मिळवू शकेल। इथं 3रा अध्याय आपला संपतो। आणि साहजिकच अर्जुनाच्या मनात प्रश्न पडला, ते ज्ञान म्हणजे नक्की काय आहे? आणि त्याच अनुषंगानं 4था अध्याय बाहेर आला, तो म्हणजे ज्ञानयोग। हे ज्ञानयोग काय आहे? कुठलं ज्ञान आहे? तर भगवंत म्हणतात, ऍक्च्युली हे जे ज्ञान आहे हे खूप पूर्वी सांगितलंय मी। किती पूर्वी? कोट्यावधी वर्षापूर्वी हे ज्ञान मी सूर्यदेवाला सांगितलं। मग सूर्यदेवाने ज्ञान आपला मुलगा मनूला दिलं, मनूनं हे ज्ञान त्याचा मुलगा इक्ष्वाकूला दिलं। अशा प्रकारे ही ज्ञानाची परंपरा सुरू आहे। सो जे तुला गीतेचं ज्ञान देतो हे काय ज्ञान नवीन नाहीये, हे पूर्वीच मी सांगितलेलं आहे। तर या श्लोकांवर आपण समजू शकतो की आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते आपल्या कल्पनेनं किंवा बुद्धीच्या आधारावर घेऊ शकत नाही आपण। अध्यात्म आत्मतत्व बुद्धीच्या पलीकडे आहे, कल्पनेच्या पलीकडे आहे। उदाहरणार्थ, जगातली प्रत्येक गोष्ट मोजता येत नाही। आपण अगदी सूक्ष्मातलं सूक्ष्म अंतर मोजू साधनांद्वारे, किंवा मोठ्यातलं मोठं अंतर 2 ग्रहांमधलं अंतर, किंवा पृथ्वी आणि विश्वातला सगळ्यात लांबचा ग्रह यातले अंतर आपण तंत्रज्ञानाच्या आधारे मोजू शकू। पण आपल्या आईचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला मोजता येईल का? नाही मोजता येत, कारण त्याचा स्तर वेगळा आहे। त्याचा स्तर हा आध्यात्मिक स्तरावरती येतो, त्याच्याशी आत्म्याचा संबंध आहे। आणि आत्मा हा भौतिक नाही आहे, आत्मा हा आध्यात्मिक आहे। सो त्यामुळं आध्यात्मिक ज्ञान किंवा भौतिक बुद्धीद्वारे, भौतिक तर्काद्वारे, भौतिक साधनांद्वारे घेता येत नाही। कितीही प्रयत्न केला तरी समजणार नाही। त्याला एकमेव उपाय आहे की गुरु शिष्य परंपरेतून, प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेतून हे ज्ञान घ्यावं लागेल, तरच त्या गुरु शिष्य परंपरेची कृपा आपल्यावरती येईल आणि ते ज्ञान आपल्याला कळेल। आणि हेच भगवंत सांगतायत, अर्जुना तुला ज्ञान पाहिजे ना, हे ज्ञान परंपरेतनं घेतलं पाहिजे। आणि परंपरा पूर्वी चालू होती, आता झालं काय? आता ती परंपरा काळानुसार नष्ट झाली, म्हणून परत मी तुला ते ज्ञान सांगत आहे। का बरं? तुलाच का ज्ञान सांगत आहे मी इतर कोणाला का निवडलं नाही? कारण तुझ्याकडे 2 गुण आहेत, एक तर तू माझा भक्त आहेस, आणि तू माझ्यावर अजिबात तू ईर्ष्या करत नाहीस, तुझी माझ्यावर अजिबात ईर्ष्या नाहीये, आणि माझा खूप प्रिय आहेस तू। या गुणांमुळं तुला मी निवडलंय, जे ज्ञान काळाच्या ओघात नष्ट झालं ते परत समाजापुढं आणण्यासाठी। तर ह्याच्यावर आपण ओळखू शकतो की आध्यात्मिक ज्ञान पाहिजे असेल तर प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेची आणि प्रामाणिक संप्रदायाची गरज आहे। आणि जगामध्ये असे 4 संप्रदाय आहेत। जसं उदाहरणार्थ, एखादा डॉक्टर व्हायचा असेल आणि तो म्हणला की मी केवळ 4 वर्ष डॉक्टरकडे राहिलो, मला डॉक्टरवर मान्यता द्या, समाजाला मान्यता देणार नाही। सो प्रामाणिक मेडिकल कॉलेजमधून जे प्रामाणिक विद्यापीठाचा भाग आहे, त्या विद्यापीठाची डिग्री असल्याशिवाय समाज डॉक्टर म्हणून मान्यता देणार नाही, आपण डॉक्टरची प्रॅक्टिस करू शकणार नाही। त्याचप्रमाणे जर आपल्याला वाटत असेल की आपण आध्यात्मिक ज्ञान घ्यावं, तर 4 प्रामाणिक युनिव्हर्सिटीज आहेत, 4 प्रामाणिक विद्यापीठ आहेत, त्याला 4 संप्रदाय म्हणतात। एक संप्रदाय आहे तो आहे श्री संप्रदाय। श्री म्हणजे लक्ष्मी, भगवंतांनी हे ज्ञान लक्ष्मीला दिलं आणि त्याच्यापासून परंपरा सुरू झाली, गुरु शिष्यांची परंपरा। दक्षिण भारतात गेलात तर तिरुपतीचं मंदिर किंवा रंगनाथाचं मंदिर, इथं मध्ये जे भक्त राहतात हे सगळ्या संप्रदायाचे भक्त आहेत, यातनं मिळणारं ज्ञान प्रामाणिक ज्ञान आहे। दुसरा संप्रदाय रुद्र संप्रदाय। रुद्र म्हणजे शंकर, भगवान श्रीकृष्णाने शंकराला ज्ञान दिलं आणि त्यापासून परंपरा सुरू झाली, ही झाली रुद्र संप्रदायाची परंपरा। गुजरातमध्ये पुष्टीमार्गी लोक जे आहेत, जे बाळगोपालची पूजा करतात, त्या संप्रदायामध्ये येतात। 3रा संप्रदाय कुमार संप्रदाय।
कुमार म्हणजे 4 कुमार, जे ब्रह्मदेवाची पहिली 4 मुलं होती. भगवंताने त्यांनाही ज्ञान दिलं आणि त्यापासून एक परंपरा सुरू झाली, त्याला म्हणतात कुमार संप्रदाय. ही लोक प्रामुख्याने बंगाल आणि उत्तर प्रदेश या भागात आढळतात. आणि चौथा संप्रदाय म्हणजे ब्रह्म संप्रदाय. भगवंतांनी ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं आणि ब्रह्मदेवापासून परंपरा सुरू झाली आणि त्या परंपरेमध्ये जे भक्त येतात त्यांना ब्रह्म संप्रदायाचे भक्त म्हणतात. आपली संस्था आहे इस्कॉन संस्था, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. ही संस्था ही याच परंपरेमध्ये येते. म्हणून या परंपरेत जे ज्ञान मिळेल, या पुस्तकात जे ज्ञान मिळेल, जे श्रील प्रभुपादांनी लिहिलं आहे, भगवद्गीता जशी आहे तशी, ते ज्ञान नक्की प्रामाणिक असेल. कारण का ती परंपरा जी आहे ती श्रीकृष्णांपासून सुरू झालेली आहे आणि तीच परंपरा चालू करण्यासाठी अर्जुनाला परत भगवंतांनी ज्ञान दिलं. आता साहजिकच अर्जुन त्याला प्रश्न पडला, असं कसं म्हणतात भगवंत की सूर्यदेवाला ज्ञान दिलं? तुमचं वय आणि माझं वय तर एकच आहे, आपण दोघं मित्र आहोत. ज्या दिवशी तुम्ही जन्मला त्याच काळात मी पण जन्मलो, मग तुम्ही सूर्यदेवाला कोट्यावधी वर्ष ज्ञान दिलं कसं? हा प्रश्न अर्जुनाने मला पडला आणि त्याने तो भगवंतांना विचारला. आणि भगवंत म्हणतात, बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुना तान्यहं वेद सर्वाणि नात्वं वेत्ता परंतपा. अरे अर्जुना, असं समजू नकोस की आपला एकच जन्म झाला हा. जसं मागच्या दुसऱ्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे आत्म्याला कधी मृत्यू नसतो, जन्म नसतो, पण आत्मा हा अनेक शरीरातून फिरत असतो. आपले अनेक जन्म झाले आहेत मागच्या जन्मात, पण तुझ्याकडे माझ्या फरक काय आहे? हाच फरक आहे की मी परमेश्वर असल्यामुळं मला ते सगळे जन्म आठवत आहेत आणि तू सामान्य जीव असल्यामुळं तुला काहीच आठवत नाहीये. आणि मी सामान्य व्यक्ती नाहीये. पहिल्यांदा गीतेमध्ये भगवंत ज्ञान म्हणजे काय सांगतात. ज्ञान म्हणजे काय हे जाणणं की श्रीकृष्ण सामान्य व्यक्ती नाहीये, श्रीकृष्ण परमेश्वर आहे. आणि 6व्या श्लोकात भगवंत म्हणतात, अजोपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृती स्वाम अविष्टभ्य संभवामि आत्ममायया. की मी सगळ्या जीवांचा ईश्वर आहे आणि माझा जन्म होत नाही, मी जन्म घेतो. आपला जन्म होतो आपल्या कर्मानुसार. भगवंत ठरवतात मला जन्म घ्यायचा आहे आणि जन्म घेण्यासाठी जे आई वडील आहेत ते पण भगवंत ठरवतात की मला देवकीच्या पोटी जन्म घ्यायचा आहे, मला कौशल्याच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. हे ठरवणारे पण भगवंत असतात. आपण आपल्या आई वडील ठरवू शकत नाही. आपल्या कर्मानुसार आपल्या गावामध्ये आपल्या विशिष्ट आई वडिलांपोटी जन्म होतो. हा फरक आहे भगवंत आणि आपल्यामध्ये. मग साहजिकच प्रश्न पडला अर्जुनाला, तुम्ही का बरे येता या जगामध्ये? आणि भगवंत खूप सुंदर श्लोकात उत्तर देतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत म्हणतात कधी येतो आणि का येतो? कधी येतो? ज्यावेळी धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचा उदय होतो त्यावेळी मी अवतरित होतो. काय कारण आहेत? 3 प्रमुख कारण आहेत. परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करण्यासाठी, विनाशाय च दुष्कृताम, दुष्टांचा विनाश करण्यासाठी, धर्म संस्थापनार्थाय, शाश्वत धर्माची स्थापना करण्यासाठी, संभवामी युगे युगे. एकदा येत नाही फक्त मी, प्रत्येक युगामध्ये युगानुयुग युगानुयुग अनेक अवतार मी घेतले आहेत ही कारण करण्यासाठी. आणि जो व्यक्ती हे ज्ञान जाणून घेईल, जो व्यक्ती जाणेल की मी सामान्य व्यक्ती नाहीये, माझे कर्म, भगवंताच्या कर्मांना लीला म्हणतात. आपण म्हणतो कृष्ण लीला, राम लीला, कारण त्या लीला आहेत ते कर्म नाही आहेत, ती केलाय ड्रामा आहे. तो भगवंताने घडवून आणलेला ड्रामा आहे, तो एक नाटक आहे ते, ज्या नाटकाद्वारे भगवंत स्वतःचं जीवन दाखवत आहेत आणि ज्याच्याद्वारे व्यक्ती शाश्वत जीवन प्राप्त करू शकेल. सो भगवंत सांगतात, जो व्यक्ती जाणतो की माझ्या लीला आणि माझा जन्म हा दिव्य आहे, तुमच्यासारखा सामान्य नाही, असा व्यक्ती ज्यावेळी देह सोडेल त्यावेळी त्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये परत अडकून पडावं लागणार नाही. तो शाश्वत भगवत धाम प्राप्त करेल, अशी जागा प्राप्त करेल जी शाश्वत असेल, जिथं फक्त आनंद आनंद असेल. संत तुकारामांच्या भाषेत आनंदाचा डोह, आनंद तरंग, आनंदचे अंग, असा आनंदाचा ढोह असलेली जागा तो ती प्राप्त करेल. तिथून त्याला परत कधीच या दुःखमय जगामध्ये परत यावं लागणार नाही.
आणि भगवंत म्हणतात तू एकटा नाहीयेस जे ऐकतोयस, अनेकांनी हे ज्ञान प्राप्त केलं आणि अनेक जण मुक्त झालेत. सो पहिल्यांदा घडत नाहीये, पूर्वी अनेकदा घडलेला आहे. ह्याला आधार आहे, ह्याला काहीतरी पुरावा पण आहे. वीतराग भय क्रोधा मन्मया माम उपाशिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावागता. बहवो अनेक जण या प्रकारे ज्ञान प्राप्त करून शुद्ध झाले आणि त्यांनी माझं धाम, माझा भाव, माझं स्वरूप आणि माझ्यासारखा आनंद प्राप्त केलेला आहे. अर्जुना, या ज्ञानावर तू काम केलंस तर तूही युद्ध करून कुठल्या प्रकारे पापात लिप्त होणार नाहीस आणि अंती हे शाश्वत जीवन तू प्राप्त करू शकशील, ज्यासाठीच मनुष्य जन्म मिळालेला आहे. आता अर्जुनाच्या मनात प्रश्न पडला, ठीक आहे, हे दिव्य ज्ञान, ज्या ज्ञानाच्या आधारावर आपण काम विजय मिळवू शकतो, आपण काम करूनही पापाची प्रतिक्रिया आपल्याला येत नाही, मान्य करतो. पण जी लोक या ज्ञानाच्या आधारावर काम करत नाहीत त्यांची अवस्था काय? असा प्रश्न साहजिकच जसा आपल्याला पडला असता, अर्जुनाला पडला. त्यांना तो बोलून दाखवला नाही, पण भगवंत हे सर्व ज्ञानी असल्यामुळे त्यांनी त्याच्या मनातला भाव ओळखला आणि भगवंत म्हणतात हरकत नाही, जी लोक या ज्ञानाच्या आधारावर काम करतात त्यांची अवस्था काय होईल? भगवंत म्हणतात ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. जो ज्या भावानं माझ्याकडे येतो मी त्याला त्या प्रकारे आदान प्रदान करतो. कोणी म्हणला की भगवंत नाहीच आहेत, त्याला मी मंदिरातला जो मूर्ती असतो दगडाप्रमाणे काम करतो. कोणी म्हणला भगवंत फक्त एक आनंद आहे, भगवंत फक्त एक ज्ञान आहेत, त्याला मी ज्ञानाप्रमाणे काम करतो. कोणी म्हणजे भगवंत एक मनुष्य आहेत, ओके, तसे मनुष्य म्हणून काम करतो. कोणी भगवंत हे साधारण व्यक्ती आहेत, लहान मुलगा आहे, मी त्याला त्याप्रमाणे आदान प्रदान करतो. आणि कोणी भगवंत शाश्वत आहेत आणि या भावानं जो माझ्याकडे येईल त्याला मी शाश्वत आनंदाचं आदान प्रदान त्याशी करतो. सो भगवंताकडे ज्या भावनेनं आपण जाऊ त्या भावनेनं भगवंत आपल्याशी आदान प्रदान करत असतात. आणि मग अर्जुन म्हणतो की तुम्ही भगवंतात मान्य करतो मी, पण बाकी देवतांना लोक का शरण जातात? मग जर तुम्ही भगवंत आहात, तुम्ही परमेश्वर आहात, तर आपल्या धर्मामध्ये अनेक देवी देवता आहेत, 33 कोटी देवी देवता आहेत. त्या देवी देवता आणि तुम्ही सेमच आहात का? आणि त्या देवी देवतांना लोक का शरण जातात? सो भगवंत म्हणतात आम्ही सेम नाही आहोत. त्या देवी देवता तुमच्यासारखे जीव आहेत, पण काही पुण्यकर्म केल्यामुळं त्यांना देवतांचं स्थान मिळालंय. ते स्थान आहे, ते स्थान बदलणार आहे. जसंच सध्या निवडणुकीचे वारे सुरू आहेत, पंतप्रधान बदलतील की बदलले असतील आतापर्यंत तरी दर 5 वर्षांनी ते बदलले जातात, सरकार बदललं जातं. त्याचप्रमाणे हे देवतांचं सरकार सुद्धा काही विशिष्ट कालावधीत बदल जातं. इंद्र, चंद्र, सूर्य, गणपती, ब्रह्मदेव ही माणसं नाही आहेत, हे पद आहेत. आणि जो या देवतांना शरण जातो त्याला काय फायदा होतो? त्याला फक्त भौतिक फायदा होतो. का देवता काय करतात? देवता दुकानदाराप्रमाणे आहेत जसं, आणि भगवंत वडिलांप्रमाणे आहेत. जसं दुकानदाराला मी 100 रुपये दिले आणि सिगरेटचं पाकिट मागितलं, दुकानदार पाहत नाही माझं वय किती आहे. माझं वय जरी 15 वर्ष असेल तर तो सिगरेट पाकिट देऊन टाकतो. पण ते माझ्या वडिलांकडे गेलो आणि सांगितलं मला पैसे दे, मला सिगरेट घ्यायचं आहे, वडील कानाखाली लावतील. का बरं? का वडिलांना माहिती आहे मला हे योग्य नाही सिगरेट पिणं. सो भगवंत आणि देवतांमध्ये काय फरक आहे? भगवंत जे गरजेचं आहे ते देतात, देवता आपण त्यांची योग्य प्रकारे पूजा केली आपल्याला जे पाहिजे देतात, जरी ते आपल्याला हानिकारक असेल तरी. तर लोकांना हानिकारक लाभ जास्त पाहिजे, त्यांना भौतिक लाभ जास्त पाहिजे, त्यांना शाश्वत आनंद काय कळत नाहीये, त्यांना आध्यात्मिक आनंद काय कळत नाहीये, म्हणून हे सगळे लोक देवतांकडे जातात. पण काही अर्जुन म्हणाले की मग लोकांना कसं या गोष्टीकडनं परत भगवत भक्तीकडे वळवायचं? भगवंत म्हणतात त्यासाठीच मी वर्णाश्रमाची निर्मिती केली आहे. चातुर्वर्णम मया सृष्टम गुण कर्म विभागशः तस्या कर्तारमपि मां विद्य कर्तारम अव्ययम. की हे 4 वर्ण ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास आणि ब्रह्मचारी हे 4 आश्रम आणि 4 वर्ण मी निर्माण केले आहेत. कशाच्या आधारावरती? गुणांच्या आणि कर्माच्या आधारावरती, जन्माच्या आधारावर नाही. ज्याच्याकडे ब्राह्मणाचा गुण आहे तो ब्राह्मण, ज्याच्याकडे व्यापार करायची क्षमता आहे तो वैश्य, ज्याच्याकडे लढायची क्षमता आहे तो क्षत्रिय, आणि ज्याला नोकरी करायची इच्छा आहे तो शूद्र.
हे जन्माच्या आधार कधीच नव्हतं. गुण कर्म विभागयोः, हे गुणाच्या आणि कर्माच्या आधारावर आहे. आपापल्या गुणानुसार आपापल्या वर्णानुसार काम करून व्यक्तीनं आपलं कर्माचं फळ जर मला अर्पण केलं तर हळूहळू व्यक्ती या जगात काम करता करता आपल्या मनासारखं वागून हळूहळू तो शाश्वत धर्मापर्यंत, शाश्वत भक्तीपर्यंत येऊ शकतो. मग कोणी म्हणेल की हरकत नाही, तुम्ही पण वर्णाश्रमाचा भाग आहात, तुम्हाला पण कर्माला बांधलं गेलं आहे का? नाही 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 नाही, भगवंत म्हणतात नमे कर्मा लिंपंती नमे कर्मेस फलस्वहा इति माम यो बिजानांती कर्मभीर नस बध्यते. मी कर्माने बांधला जात नाही. जो हे जाणतो तो सुद्धा कर्माने बांधला जात नाही. अशा प्रकारे भगवंत सांगतात की जो व्यक्ती शाश्वत ज्ञानाच्या जर काम करत नाही त्याच्या बाबतीत काय 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 घडतं. आता भगवंत म्हणतात की या ज्ञानाच्या आधारावर पूर्वी अनेक लोकांनी कर्म केले आहेत आणि शाश्वत पद प्राप्त केलेलं आहे. महाराजांच्या मला प्रश्न पडला, हे कर्म काय नक्की? भगवंत म्हणतात कर्म समजणं फार सोपं नाहीये. कर्म ही फार क्लिष्ट कल्पना आहे. तुला थोडक्यात सांगतो मी. 3 गोष्टी आहेत, कर्म, अकर्म, विकर्म. कर्म म्हणजे काय? वेदांच्या अनुसार केलेली गोष्ट म्हणजे कर्म. कर्म केलं तर पुण्य मिळतं. विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे अशी गोष्ट जी शास्त्रांच्या आज्ञेच्या विरुद्ध आपण करतो, तेवढं पाप लागतं, नरकात यातना भोगा लागतात, त्याला म्हणतात विकर्म. आणि अकर्म म्हणजे काय? अकर्म म्हणजे असं कर्म की जे कर्म करूनही त्याचे पाप किंवा पुण्य ही प्रतिक्रिया येत नाही, त्याला म्हणतात शाश्वत कर्म किंवा अकर्म. सो भगवंत म्हणतात की जो व्यक्ती अशा अकर्मात स्थित होतो, थोडक्यात या शाश्वत मी भगवंत आहे, मी शाश्वत आहे, मला जाणलं पाहिजे, या ज्ञानाच्या आधारावर काम करतो, असा व्यक्ती कर्माद्वारे कधीच बांधला जात नाही. कारण का? असा व्यक्ती हा पूर्णपणे कर्माच्या प्रतिक्रियेपासून मुक्त असतो. तो शाश्वत स्तरावरती आहे, तो दिव्य स्तरावरती आहे. उदाहरणार्थ, शिरा आपल्या हाताला लागला, आपण हातामध्ये शिरा घेतला, शिऱ्यामध्ये तूप आहे, आपला हात तुपकट होतो आणि आपला हात साबणाने धुवा लागतो. पण तो शिरा ज्या जिभेवरती येतो, जीभ पण अवयव आहे, जिभेला तूप लागलं पाहिजे. आपण जीभ साबणाने धुतो का? नाही धुत. तर जिभेला त्याची गरज नाहीये. जिभेवर जरी शिरा लागला तर तुपाचा स्पर्श होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दोन्ही प्रकारचे लोक कर्म करतायत. सामान्य माणसं पण कर्म करतायत, पण त्यांना पाप लागतंय, जसं तूप हाताला लागतंय. पण जी लोक दिव्य ज्ञानाच्या स्तरावरून काम करतायत ती जिभेसारखी आहेत. ती काम करतायत पण ते कर्माच्या प्रतिक्रियेपासून पूर्णपणे मुक्त आहेत. असा व्यक्ती हा पूर्णपणे द्वंद्वापासून मुक्त होतो. आणि असा व्यक्ती फक्त गतसंग संयुक्तस्य, फक्त हा यज्ञाच्या आनंदासाठी, भगवंताच्या आनंदासाठी काम होतो. यज्ञ आचरता कर्मा समग्रम प्रविलीयते. असा व्यक्ती ज्ञानामध्ये स्थित असतो. गतसंग संयुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञ आचरता कर्मा समग्रम प्रविलीयते. आता यज्ञ म्हणजे काय? आधी भगवंतांनी क्लिअर केलं, यज्ञ म्हणजे मीच ऍक्च्युअली, यज्ञार्थात कर्म अन्यत्र, मागच्या अध्यायामध्ये. पण इथं भगवंत डिटेलमध्ये सांगतायत कुठल्या कुठल्या प्रकारचे यज्ञ असतात. अनेक प्रकारची लोक अनेक प्रकारच्या यज्ञात सहभागी होतात. काही लोक यज्ञ म्हणजे दान करणं, काही लोक पैसा दान करून यज्ञ करतात, काही लोक आपलं श्रवणेंद्रिय दान करतात, थोडक्यात 24 तास श्रवण करतात आणि श्रवण यज्ञ करतात. काही लोक ही विशिष्ट प्रकारचा अग्निहोत्सव यज्ञ करतात, काही लोक प्राणायाम यज्ञ करतात. असे अनेक अनेक प्रकारचे यज्ञ आहेत, त्याचे अनेक अनेक उद्दिष्ट आहेत. पण या सगळ्या यज्ञांमध्ये कुठला यज्ञ सगळ्यात उत्तम आहे? आणि तो यज्ञ म्हणजे ज्ञान यज्ञ. कुठलं ज्ञान? भौतिक ज्ञान नाही, आध्यात्मिक ज्ञान, भगवंताच्या शाश्वततेचं ज्ञान, भगवंताच्या शाश्वत स्वरूपाचं ज्ञान, आपला भगवंताचा संबंध ज्ञान. हे ज्ञान जे आहे हे ज्ञान सर्वात शाश्वत ज्ञान आहे. हा जो ज्ञान यज्ञ आहे हा सर्वात उत्तम यज्ञ आहे असं भगवंत म्हणतात. आणि या ज्ञान यज्ञाच्या आधारावर जो काम करेल, हा जो ज्ञान यज्ञाचं पालन करेल, असा व्यक्ती पूर्णपणे कर्माच्या प्रक्रियेपासून मुक्त होतो आणि शाश्वत जीवनाची प्राप्ती करतो. मग साहजिकच अर्जुन विचारले प्रश्न, हे ज्ञान प्राप्त कसं करायचं? आणि भगवान सांगतात हे ज्ञान प्राप्त करायला
जसं आपण मगाशी म्हणलं गुरुशिष्य परंपरेची आवश्यकता आहे. भगवंत म्हणतात त्या गुरुशिष्य परंपरेतला गुरु जो आहे त्याला शरण जाणं आवश्यक आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनास्तत्वदर्शिना. कसं शरण जायचं गुरुला? अहंकारानं नव्हे, प्रणिपातेन नम्रपणे प्रश्न विचारून, योग्य ते गरजेचे प्रश्न विचारून, आणि सेवया त्या गुरुची योग्य प्रकारे सेवा करून आपण त्याला शरण गेलं पाहिजे. अशा प्रकारे आपण शरण गेलो तर गुरु संतुष्ट होईल. आणि गुरुनं तत्व पाहिले प्रत्यक्ष डोळ्यांना, जे तत्व जे परमेश्वर गुरुनं पाहिलंय प्रत्यक्ष डोळ्यांना, तो परमेश्वर तत्व गुरु आपल्याला देऊ शकेल का तो तत्वदर्शी आहे, तो प्रत्यक्ष तत्व पाहत आहे. आणि अशा प्रकारे तत्व पाहून अशा प्रकारे गुरुला शरण जाऊन जर आपण काम केलं तर आपण कधीही मोहामध्ये अडकून पडणार नाही, आपण कधी पापामध्ये अडकून पडणार नाही. हा ज्ञान यज्ञ जो आहे पापांना जाळून टाकतो. जसं अग्नी लाकडाला भस्मसात करून टाकतो, हे ज्ञान पापाला जाळून टाकतं. आणि हे ज्ञान एका नावकेप्रमाणे काम करतं. आपल्या हातनं काही जरी पाप जरी घडली असतील, जर आपण हे ज्ञान प्राप्त केलं तरी ज्ञानाची नौका आपला भवसागर पार करून देते. म्हणून ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. भगवंत म्हणतात नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. पण हे ज्ञान कोणाला मिळेल? केवळ ज्याला भगवंतावर श्रद्धा आहे त्यालाच. जसं मगाशी म्हणलं आपण, भगवंतानं ज्या भावना आपण जातो त्याप्रकारे भगवंत आदानप्रदान करतात. श्रद्धेनं आपण भगवंताकडे गेलो तरच हे शाश्वत आध्यात्मिक ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. श्रद्धावाल लभते ज्ञानम. आणि जर हे श्रद्धा नसले का त्याचं काय होईल? आज्ञश्च अश्रद्धानस्य संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो ना सुखम संशयात्मना. जो अश्रद्धाळू व्यक्ती आहे, ज्याला संशय आहे, ज्याला अज्ञान आहे भगवंताविषयी, असा व्यक्ती कधीच या जगातही सुख प्राप्त करू शकणार नाही. का तो कर्माद्वारे बांधला जाईल, त्याला पाप येतील. आणि समहाव अदर मेल्यानंतर स्वर्गात जरी गेला तरी त्याला सुखाची प्राप्ती होणार नाही. नायम लोकोस्ति न परो ना सुखम संशयात्मना. डाऊटफुल व्यक्तीला, संशय व्यक्तीला कधीच सुख मिळत नाही. ज्याची आध्यात्मिक वैज्ञानिक श्रद्धा आहे भगवंतावरती, असाच व्यक्ती शाश्वत जीवन प्राप्त करू शकतो. अर्जुना, या ज्ञानाच्या आधारावर काय करतो? योग संन्यस्त कर्माणी. तू योगी हो. ज्ञान संचिन्न संशया, या ज्ञानाद्वारेचा संशय जो आहे तो सगळा फोडून टाक. अशा व्यक्तीला आत्मवंतम न कर्माणी निबंधन्ति धनंजया. अशा ज्ञानी व्यक्तीला कधीच कर्माची प्रतिक्रिया, पापाची भीती, पाप पुण्य बांधू शकत नाही. आणि सगळ्यात शेवट श्लोकात भगवंत आज्ञा देतात अर्जुनाला की तस्मात् अज्ञानम असंभूतम वृतस्थम ज्ञानासिनात्मना छित्वैनम संशयम योगम आतिष्ठोस्तिष्ठ भारता. काय कर? तस्मात् अज्ञानम असंभूतम. तुझं अज्ञान कापून टाक. कशाद्वारे? ज्ञानाच्या शस्त्राद्वारे. वृतस्थम ज्ञानासिन, आसिन म्हणजे शस्त्र, आत्मना. हृदयातील हे संशयरूपी अज्ञानरूपी जे तुझी गोष्टी आहेत त्या कापून टाक ज्ञानरूपी शस्त्राद्वारे. आणि उभं राहा आणि युद्धाला तयार हो. या दिव्य ज्ञानाच्या आधारावर युद्ध कर. युद्ध तुला कर्मामध्ये बांधून ठेवणार नाही. युद्ध करूनही तू शाश्वत मनुष्य जीवनाचं ध्येय प्राप्त करू शकशील. धन्यवाद.